नमस्कार, मी राणी कास्तीवाल. आपण पाहताय डिजिटल अहिल्यानगर. आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 17 सुभद्रा नगर या ठिकाणी. या ठिकाणी एक महावितरणचा पोल वाकलेल्या स्थितीत होता, ज्यामुळे येथील परिसरातील नागरिकांना तो धोकादायक होता. येथील नागरिकांनी ही परिस्थिती शिवराष्ट्र सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांना सांगितली. अक्षय कांबळे यांनी तात्काळ वीज वितरणला हा पोल बदलण्याची मागणी केली, नाहीतर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आंदोलनापूर्वीच महावितरणने वाकलेला पोल बदललाय. त्यामुळे अक्षय कांबळे यांनी दिलेल्या निवेदनाला यश आलंय. आता आपल्या बरोबर परिसरातील नागरिक आणि अक्षय कांबळे आहेत. जाणून घेऊ त्यांच्याही प्रतिक्रिया. प्रभाग क्रमांक 17 सुभद्रानगर या ठिकाणी एक वाकलेल्या स्थितीत पोल होता आणि तो पोल दुरुस्त कराव्याची मागणी नागरिकांनी अक्षय कांबळे यांच्याकडे केली होती. त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आणि हा नवीन पोल बसवण्यात आलाय. काय सांगा? हा नवीन पोल बसवण्याची गरज होती. त्यामुळे लहान मुलं वगैरे खेळत होते. फोर व्हीलर गाडी पण जाण्याची भीती होती. त्यामुळे हा लवकरात लवकर तुम्ही पोल बसवला, ही चांगली गोष्ट केली आहे. तर ही गोष्ट अक्षय कांबळे यांनी ताबडतोब दखल घेतली. पोल ताबडतोब बसवला, हे चांगलं झालं आहे. सुभद्रा नगरमधील कॉलनीमध्ये पोल एक वाकलेल्या स्थितीमध्ये होता. सुभद्रा नगर कॉलनीमधल्या नागरिकांनी अक्षय कांबळे यांना विनंती केली की तुम्ही हा पोल बदलण्याचा प्रयत्न करावा, नाही का. त्यांनी त्वरित हे करता लगेच त्यांनी पोल बसवण्यासाठी महावितरणला हे केलं आणि रोडला जो अडथळे होत होता फोर व्हीलर टू व्हीलर जाण्यासाठी, लहान मुलं चिकटण्याची शक्यता असते. पोल वाकलेला होता, पण त्यांनी ते काम केल्यामुळं इथल्या नागरिकांनी नागरिकच्या वतीने मी त्यांचं सगळ्यांचं अक्षय कांबळेंचं अभिनंदन करतो. सुभद्रानगर येथील नागरिकांचा मला ज्यावेळेस फोन आला, त्यांनी मला इथे घटनास्थळी बोलून घेतलं. त्यावेळेस मी तो पोल पाहिला. पोल एकदम वाकलेल्या परिस्थितीमध्ये होता. त्या पोलची सर्वांनाच अडचण होती. लहान मुलं खेळतात, रहदारी येणारे जाणारे सगळ्यांना अडचण होती. त्यावेळेस मी महावितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं केलं, त्यांना निवेदन दिल्यानंतर ते काम किती लवकर पूर्ण करतील त्यांच्या फॉलोअपमध्ये मी राहिलो. सगळं करून काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घेतलं. जुना खांब त्यांना काढून घ्यायला लावलं, नवीन खांब आम्ही त्यांना टाकायला लावलं. ते काम पूर्ण झाले आणि प्रत्येक प्रभागातल्या अडचणी जशा आमच्यापर्यंत येतात आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करतोच आहे. इथून पुढे बी करतच राहणार. बरं, आता हा पोल बसवण्याच्या प्रक्रियेला किती दिवस लागले? एक 7 ते 8 दिवसाचा आमचा कालावधी गेला. त्यांच्या फॉलोअपमध्ये राहिलो. 8-10 दिवसात त्यांनी आमचं काम करून दिलं. आता तुम्ही प्रभाग क्रमांक 17 मध्ये अनेक शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून कामं करत आहात. काय सांगा? आता आम्हाला पहिल्यापासून मला समाजकारणाचं भरपूर आवड आहे. त्या आवडीतून मी प्रत्येक ठिकाणचे समजा आमच्या प्रभागातले जे कामं असतील काय असतील, समजा ड्रेनेजचे असो, साफसफाईचे असो, रस्त्याचे असो, कुठल्याही प्रकारचे लाईटीचे असो, कुठलेही कामं असू दे, पाण्याचे असो, आम्ही ते करायचं म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करतो. इथलचे जे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून काहीच काम करण्यात आलेलं नाही असं देखील बोललं जाते. काय सांगा? आता ते नागरिकांना माहिती मॅडम. आता ती गोष्ट आम्ही नाही बोलू शकत. ते त्यांच्या पद्धतीने ते करतात. त्यांनी काम केलं नाही केलं नागरिक सांगतात. आम्ही तर आमचं काम करतो आणि आम्ही करत राहणारच.